हॅलो फ्रेंड्स, तर आजचा व्हिडिओ आहे एक इलेक्ट्रिक चॉपर आणि तो मी मीशोवरून घेतलेला आहे आणि तो काय काय काम करू शकतो एका मिनिटात ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मी मीशोवरून एक इलेक्ट्रिक चॉपर मागवलेला आहे. त्याचाच हा व्हिडिओचा रिव्ह्यू केला आहे की तो खरंच कसा काम करतोय. म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावा. या इलेक्ट्रिक चॉपरची किंमत किती आहे ते मी शेवटला सांगणार आहे. त्याआधी अनबॉक्सिंग करून घेऊया. तर घरामध्ये लेडीज किचनमध्येच असतात आणि किचनमध्ये कांदा चॉप करायला खूप वेळ पण लागतो आणि आपल्याकडून जास्त बारीक पण होत नाही. दुसरी गोष्ट, कांदा चिरताना आपल्या डोळ्यातनं भरपूर पाणी येतं आणि किचनमध्ये गरम होत असतं, तर फॅन खाली चिरावं तर सगळ्या घरात सगळ्या तिखट डोळ्यात जात असतं. तर मी म्हटलं ऑर्डर करून बघावा कसा येतो. तर फायनली आलेला आहे. मी तुम्हाला स्क्रीनशॉट पण दाखवते. तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा. तर मैत्रिणींनो, हे काही अशा प्रकारे येत आहे. हे वरती आहे ती मशीन आहे आणि इथं समोर दिसतंय ते बटन आहे. ते दाबलं की ते फिरतं आणि या साईडनं जसं की आपल्याकडं मोबाईलचा चार्जर असतो तशी एक पिन देतात. ती पिन आपण आपल्या मोबाईलच्या चार्जरला लावायची आणि ते वरचं चार्ज होतं आणि हा इलेक्ट्रिक चार्जिंगवरचा आहे. तर अशा प्रकारे काय आलेलं आहे. तर आणि आपण वरण करत असतो. वरण करताना सुद्धा आपल्याला टॅमॅटो आपण अर्ध्या फोडी करून टाकतो, पुन्हा त्याची साल वर येते. काही मुलं वरण टॅमॅटो खात नाहीत. मग त्यासाठी याच्यामध्ये तुम्ही चॉप करून जर घातला ना तर त्या मुलांना कळणारच नाही की तुम्ही नक्की टॅमॅटो घातला आहे की नाही. आणि तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जसा हवा तसा मसाला करू शकता. जसं की कांदा, टमाटर, लसूण, अद्रक आणि दरदरा म्हणजे मोठाही करू शकता आणि पूर्ण प्युरी पण करू शकता आणि प्युरीच्या आतलं एकदम छोटं असं पण करू शकता. 3 प्रकारे ह्याच्यात तुम्ही करू शकणार आहे. लसूण अद्रकची पेस्ट आणि कांदा चॉप होणार आहे बारीक मोठा पेस्ट साईजचा, टॅमॅटो बारीक मोठं पेस्ट साईजचं होणार आहे. तुम्ही जसं दाबाल तसं ते घेणार. तर मस्त असा चॉपर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. 1 सेकंद पण लागत नाही, बस बटन दाबायला एवढा कांदा बारीक चॉप होतो. जसं की आपण आप्पे, आंबोळी वगैरे बनवतो त्याच्यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा घालायला, किंवा आपण पावभाजी बनवतो त्यामध्ये, किंवा खाताना सलादमध्ये दह्यात घालून खाताना असा बारीक कांदा खायला सर्वांनाच आवडतो. मला तर आवडतो. तर जर तुम्हाला असं काही आवडत असेल तर तुम्ही हा नक्कीच बाय करू शकता. आणि मीशोवर सध्या सेल आहे आणि तुम्ही मी दिलेल्या लिंकवरून जर बाय केलं तर तुम्हाला आणखीन जास्त डिस्काउंट मिळणार आहे. तर मी माझ्या चॅनेलवरती असेच अनबॉक्सिंग ऑनलाईन शॉपिंगचे व्हिडिओ टाकत असते. जर तुम्हाला ते आवडत असतील तर मला कमेंट करायला विसरू नका. तर पाहू शकता टॅमॅटो किती बारीक होते. तर मला टॅमॅटोची भाजी बनवायची आहे, त्याच्यासाठी पण टॅमॅटो मी आणि कांदा बारीक मोठा करणार आहे, कारण टॅमॅटोच्या भाजीला एवढा बारीक पण मग छान नाही वाटत. तर ते बघा काहीसं अशा प्रकारे मी केले, कारण माझी मुलं टॅमॅटो खायलाच नाही म्हणतात. त्यांना टॅमॅटो दिसला कीच नको होतं. तर म्हटलं हे मागवून बघावं. जसं की शिमला मिरची बारीक चॉप करून आपण व्हेजिटेबलमध्ये जसं की डोसा, आंबोळी आपल्यामध्ये घालून टॅमॅटो, कांदा, गाजर, शिमला मिरची एकदम बारीक चॉप करून घातलं तर ते मुलांना शिजल्यावर कळतच नाही घातलं की नाही. तो कच्चापणा लागत नाही किंवा ते वरती दिसत नाही. त्यामुळं हे चॉपर 1 नंबर क्वालिटीचं आहे. जर आवडलं तर नक्कीच घ्या. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय मला कमेंट करायला विसरू नका, कारण की हा चॅनेल चे व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवत असते. तर रिव्ह्यू तुम्हाला कसे वाटतात कमेंट करत जावा. आणि तुम्हाला जर प्रॉडक्ट घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये लिंक PPDM टाईप करायला विसरू नका. आणि माझी इंस्टाग्रामची ID सुद्धा चॅनलवर दिलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही इंस्टाग्रामच्या IDला फॉलो करू शकता. तिथे तुम्हाला या प्रॉडक्टचे रिव्ह्यू पाहायला मिळतील, तिथेही लिंक मिळेल. तर भेटूया पुढील अशाच एका अनबॉक्सिंग ऑनलाईन शॉपिंगच्या रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत बाय.